तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या अमूल पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख, दिनांक 10 सप्टेंबर 2021. आजचा विषय आहे मक्का. मक्का या पिकाचे व्यवस्थापन आपण अमूल पॅटर्न पद्धतीने कसे करू शकता, याची संपूर्ण माहिती आज रोजी आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तत्पूर्वी जर आपण पहिल्यांदाच या चॅनलला असाल तर सर्वप्रथम याचा सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमूल पॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, मक्का या पिकामध्ये जर आपण संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने केले तर एका एकरमध्ये आपण 50 क्विंटलपासून ते 70 क्विंटलपर्यंत सहज उत्पादन घेऊ शकता. त्यासाठी संपूर्ण नियोजन आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने करणे गरजेचे आहे. तर सुरुवात करूया. मक्का या पिकाचे आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मक्का हे पीक सर्वात जास्त जमिनीमधून अन्नद्रव्य उचलणारे एक पीक आहे. म्हणजे जर आपण कंटिन्यू 2 ते 3 वर्ष जर मक्का घेतला तर त्या शेतामध्ये दुसरे कोणतेही पीक चांगले येत नाही, कारण मक्का हे पीक सर्वात जास्त जमिनीमधून अन्नद्रव्य उचलते. त्यासाठी आपल्याला त्याचप्रमाणे त्याला अन्नद्रव्य देण्याची गरज आहे. जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया केली तर नक्कीच आपल्याला विक्रमी उत्पादन मिळू शकते आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीची सुपीकता पण टिकून राहते आणि त्याच जमिनीमध्ये आपण कंटिन्यू कितीही वर्ष मक्का या पिकाचे उत्पादन जास्तीत जास्त विक्रमी घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तर शेणखत प्रक्रियामध्ये आपल्याला काय काय करायला पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण पहिल्या स्टेपमध्ये घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम एका एकरसाठी आपल्याला 1 ट्रॉली शेणखत घ्यायचे आहे. शेणखत सुरुवातीला झाडाच्या सावलीखाली किंवा नेटच्या सावलीखाली आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यावर कंटिन्यू 4 ते 5 दिवस आपल्याला पाणी मारायचे आहे, जेणेकरून त्यामधील जे उष्णता आणि जे हीट आहे ते पूर्ण निघून जाईल. आणि ती हीट आणि उष्णता पूर्णपणे निघून गेल्यानंतर आपल्याला त्याच्यावर PHB 4 किलो, ॲझोटोबॅक्टर 4 किलो, रायझोबियम 4 किलो, ट्रायकोडर्मा 4 किलो हे संपूर्ण प्रत्येकी 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला त्यावर पाणी शिंपडायचे आहे. म्हणजे त्या शेणखतावर पाणी शिंपडायचे आहे. आणि हे पूर्णपणे पाणी शिंपल्यानंतर म्हणजेच एका ट्रॉलीसाठी आपल्याला 800 लिटर पाणी टाकायचे आहे. प्रत्येकी 200 लिटर आपल्याला पाणी टाकायचे आहे. आणि हे पूर्ण पाणी शिंपल्यानंतर याला कंटिन्यू आपल्याला 3 किंवा 4 दिवसाला त्यावर पाणी मारत राहायचे आहे. म्हणजे त्यावर उष्णता किंवा ऊन जायला नको किंवा ते गरम व्हायला नको, याची आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण नियोजन केले तर या खतामध्ये सर्वात जास्त जीवाणू हे तयार होतात आणि हे खत पूर्ण 45 ते 50 दिवसात पूर्ण तयार होते. आणि हे खत पूर्णपणे तयार झाल्यानंतर जेव्हा आपला मक्का 25 ते 30 दिवसाचा होतो तेव्हा आपल्याला त्या शेतात हे नेऊन टाकायचं आहे. आणि हे टाकते वेळेस आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या शेतामध्ये ओल असणे गरजेचे आहे. आणि जर आपण उन्हात किंवा भर उन्हात नेऊन टाकलं किंवा उन्हाळ्यात नेऊन टाकलं तर यामधील जे जीवाणू आहे पूर्ण मरून जातात. त्यासाठी आपल्याला हे जीवाणू मरणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आणि शेतात ओल असता वेळेस आपल्याला हे शेणखत शेतात नेऊन टाकायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शेणखताचे व्यवस्थापन केले तर एका एकरला लागणाऱ्या 1 ट्रॉलीचे शेणखत हे 45 ते 50 दिवसात तयार होईल. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला PHB 4 किलो, ॲझोटोबॅक्टर 4 किलो, रायझोबियम 4 किलो आणि ट्रायकोडर्मा 4 किलो हे प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून यावर आपल्याला पाणी एका ट्रॉलीसाठी टाकायचे आहे. आणि हे पूर्ण 45 ते 50 दिवसात तयार झाल्यानंतर आपल्याला हे शेतात ओल असतानाच हे खत टाकणे गरजेचे आहे. या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला विषय होता, तो म्हणजे शेणखत प्रक्रिया. यानंतर दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की मक्का पीक घेण्यासाठी जमीन कशी असायला हवी. शेतकरी मित्रांनो, मक्का या पिकाचे उत्पादन आपण कोणत्याही जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकता. फक्त एवढंच की भारी जमिनीमध्ये आपल्याला अंतराचं नियोजन वेगळ्या प्रकारे करणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर हलक्या जमिनीमध्ये आपल्याला अंतराचे नियोजन वेगळ्या प्रकारे करणे गरजेचे आहे. याची माहिती समोर मी आपल्याला नक्कीच देणार आहे. तर मक्का या पिकाचे उत्पादन आपण कोणत्याही जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकता. यानंतर तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की मक्का पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत कशी असायला हवी. त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण नांगरटी करू शकता, म्हणजेच 3 फाळी करू शकता किंवा पंजी पण करू शकता आणि त्यानंतर त्यावर आपण रोटर चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणजेच मक्का या पिकाला जास्त मशागत करण्याची आवश्यकता नाही. फक्त जर आपल्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव जास्त होत असेल तर आपण नांगरटी करू शकता आणि त्यानंतर नांगरटी झाल्यानंतर त्यावर आपण रोटर करू शकता. यानंतर चौथा आणि सर्वात महत्त्वाचा विषय की मक्का लावण्याची दिशा कोणती असायला हवी. तर शेतकरी मित्रांनो, मक्का लावण्याची दिशा ही शक्यतोवर आपल्याला उत्तर दक्षिण घ्यायची आहे. आणि जर आपल्या शेताचा उतार हा पूर्व पश्चिम असेल तरच आपण पूर्व पश्चिम लावू शकता, अन्यथा आपल्याला उत्तर दक्षिणच घ्यायचा आहे, कारण उत्तर दक्षिणमध्ये सूर्यप्रकाश हा भरपूर प्रमाणात मिळतो. त्यासाठी आपल्याला मक्का लावताना उत्तर दक्षिणच शक्यतोवर घ्यायचा आहे. यानंतर पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की मक्का लावण्यापूर्वी कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक खत व्यवस्थापन करायला पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण नांगरटी करतो म्हणजेच 3 फाळी करतो तेव्हा एका एकरसाठी आपल्याला 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये फेकून द्यायचे आहे. आणि जर आपल्याकडे जिप्सम अवेलेबल असेल तर एका एकरसाठी 5 ते 6 बॅग आपण जिप्सम हे खत फेकून देऊ शकता. आणि त्यानंतर पूर्णपणे फेकल्यानंतर त्यावर रोटर करू शकता आणि त्यानंतर त्यावर पाणी चांगल्या प्रकारे देऊन आपण पेरणी करू शकता किंवा मक्याची लावणी चांगल्या प्रकारे करू शकता. त्यानंतर 6वा आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की मक्का लावताना कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक खत द्यायला हवे.
त्यासाठी सर्वप्रथम एका एकरसाठी आपल्याला एक बॅग 10 घ्यायचे आणि सोबत 5 किलो सल्फर हे एका एकरसाठी आपल्याला मिक्स करून द्यायचे आहे. यानंतर मका या पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी कोणत्या जातीची निवड करायला हवी? त्यामध्ये सर्वप्रथम कावेरी K50 हे आपण घेऊ शकता किंवा हायटेक कंपनीची कोणतीही व्हेरायटी आपण आपल्या शेतामध्ये लावू शकता किंवा आपल्या भागामध्ये जे कोणतीही व्हेरायटी या दोन्हीपेक्षा चांगली आहे ते व्हेरायटी आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि 8वा विषय की मक्का लावण्याचे अंतर किती असायला हवे, म्हणजेच आपण अमृत पॅटर्न पद्धतीने मक्का या पिकाचे अंतर किती ठेवू शकता याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, जर आपली जमीन हलकी असेल म्हणजेच मुरमाड जमीन असेल, एकदम हलकी जमीन असेल तर अशा क्षेत्रामध्ये आपण 15 इंचानं काकरं मारायचे आहेत आणि 2 तासानंतर आपल्याला 1 तास रिकामा सोडायचा आहे. जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला मका या पिकाचे टोकन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 15 इंचानं संपूर्ण शेताचे काकरं मारायचे आणि नंतर 2 तास लावायचे आणि 1 तास रिकामा सोडायचा आहे. आणि दोन्ही झाडातील जे अंतर आहे ते आपल्याला 6 इंच ठेवायचे आहे. एका ठिकाणी आपल्याला एकच बियाणं टाकायचे आहे. यामध्ये आपण पेरणीसुद्धा करू शकता, नंतर त्यामध्ये आपण विरळणी करू शकता. त्यासाठी पेरणीसाठी आपल्याला 2 तास पेरायचे आहे, परत 1 तास रिकामा सोडायचा, परत 2 तास पेरायचे आहे, परत 1 तास रिकामा सोडायचा आहे. म्हणजेच याचे अंतर 1.25 बाय 2.5 फूट एवढे होईल आणि दोन्ही झाडातील अंतर हे 6 इंच एवढे राहील आणि एका ठिकाणी आपल्याला एकच बियाणं टाकायचं आहे. आता हे जर आपली जमीन हलकी असेल तर अशा क्षेत्रामध्ये अशी आपण लावण मक्याची करू शकता आणि जर आपली जमीन भारी असेल किंवा आपल्याकडे ड्रीपची व्यवस्था असेल तर आपल्याला सर्वात प्रथम 1.5 फुटानं म्हणजेच 18 इंचानं संपूर्ण शेताचे काकरं मारायचे आहेत. 2 तास आपल्याला लावायचे आणि परत 1 तास रिकामं सोडायचं आहे, परत 2 लावायचे आहे, परत 1 तास रिकामं सोडायचं आहे, म्हणजेच याला आपण पट्टा पद्धत असे म्हणतो. आणि दोन्ही झाडातील अंतर आपल्याला 6 इंच ठेवायचे आणि एका ठिकाणी आपल्याला एकच बियाणे टाकायचे आहे. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हलक्या जमिनीमध्ये तसंच भारी जमिनीमध्ये अंतर घेतले तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मका या पिकाच्या शेणखतापासून ते लावणीपर्यंत संपूर्ण माहिती घेतलेली आहे. यानंतर पहिली फवारणी, पहिले खत व्यवस्थापन ही संपूर्ण माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर अशाच नवनवीन माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.